नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी संदर्भात मागे मी एका व्हिडिओमध्ये कक्ष अधिकाऱ्याच्या पत्राचा उल्लेख केलेला होता आणि बऱ्याचशा माझ्या शिक्षक मित्रांनी मला हे पत्र देण्यासाठी रिक्वेस्ट कमेंटमध्ये पाठवलेली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कक्ष अधिकाऱ्याचं तेच पत्र कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो आणि सर्वांना त्याचा कॉपी कशा पद्धतीने मिळू शकते ते आज आपण थोडक्यात बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमीच देत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया कशा पद्धतीने आपण कक्ष अधिकाऱ्याचं ते पत्र डाउनलोड करायचं आहे ते. सर्वात पहिले आपण गुगल क्रोम आपण ओपन करूया. त्यावर आपण पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी कक्ष अधिकाऱ्याचे पत्र अशा पद्धतीने टाईप करून घेऊया. यानंतर सर्च ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये आपण बघू शकतो की खाली काही व्हिडिओज दिसतील, त्यामध्ये आपलेच कक्ष अधिकाऱ्याच्या पत्राचे काही व्हिडिओ आहेत. आणि त्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली न जाता आपल्याला वरती इमेज ऑप्शनमध्ये जायचं आहे. इमेज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथंच 1 नंबरची जी इमेज दिसत आहे ती इमेज ही पदवीधर शिक्षक वेतन श्रेणीसाठी कक्ष अधिकाऱ्यांचं पत्र, तर ती ओपन करून घ्यायची आहे. आणि ओपन केल्यानंतर आपल्याला बघा तर हेच ते पत्र आहे 13/2/2023 रोजीचं, जे की पदवीधर शिक्षक वेतन श्रेणीसाठी खूप महत्त्वाचं आहे. खाजगी अनुदानित शाळेवर जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचे असे उल्लेख पाहायला मिळतात. तर हे पत्र डाउनलोड करण्यासाठी त्या इमेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोड इमेज असा ऑप्शन येईल. तर त्या डाउनलोड इमेज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर फाईल ओपन करून बघायची. तर आपल्यासमोर कक्ष अधिकाऱ्याचं ते पत्र ओपन झालेलं असेल. तर खूप महत्त्वाचं असं पत्र आहे. यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर यामध्ये बरेचसे असे मुद्दे आहेत ज्यावरून आपल्याला खाजगी संस्थेवर जे S10 वेतन श्रेणीवर काम करत आहेत त्यांच्यासाठी इथं आपल्याला स्पष्ट म्हटलेले दिसत आहे, खाजगी व्यवस्थापनातील शाळेमध्ये नियुक्त प्रवर्गानुसार वेतन श्रेणी देय ठरेल, अशा प्रकारची एक ओळ आहे जी तुम्ही सविस्तररित्या वाचून तिचा अभ्यास करून घ्या. याविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेलाच आहे, तो तुम्ही बघा. त्यामध्ये पूर्ण स्पष्टीकरण या पत्राचं मी केलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आपण हे पत्र डाउनलोड करू शकतो. अगदी सहज सोप्या स्टेपमध्ये हे पत्र आपण डाउनलोड करू शकतो. तर नक्की डाउनलोड करा आणि तुम्हाला या पत्राचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.